धन्य धन्य जिल्हा सातारा, धन्य धन्य जिल्हा सातारा, भारताचा तुरा मुगुटीचा हिरा शोभतो खरा. झेंडा ज्याचा आटके पार गेला, झेंडा ज्याचा आटके पार गेला, आहे जो चहूबाजूनी फुलला. ऐक जरा त्याच्या इतिहासाला हो जी जी जी, ऐक जरा त्याच्या इतिहासाला हो जी जी जी. इतिहासात आघाडीवर असे, इतिहासात आघाडीवर असे सातारा जिल्हा असे प्रख्यात, सातारा जिल्हा असे प्रख्यात. विविध शासकीय योजना त्यात, विविध शासकीय योजना त्यात, मान मिळवून भारत देशात जी जी जी, मान मिळवून भारत देशात जी जी जी. जलस्वराज्य निर्मल गावे, जलस्वराज्य निर्मल गावे, जलस्वराज्य निर्मल गावे, होती मनोभावे तयांची नावे साऱ्या जगतात, तयांची नावे साऱ्या जगतात. स्वप्न एक आणले हो सत्या, स्वप्न एक आणले हो सत्या. आरोग्याचा स्वर्ग इथे साक्षात जी जी, आरोग्याचा स्वर्ग इथे साक्षात जी जी जी. जलस्वराज्य आपल्या दारी, असो अधिकारी अथवा प्रतिनिधी, मिळून या काम चाले जोरात, मिळून या काम चाले जोरात. पूर्ण करू सारे नव्या जोमात, पूर्ण करू सारे नव्या जोमात. जलस्वराज्य अवघ्या जिल्ह्यात जी जी, जलस्वराज्य अवघ्या जिल्ह्यात जी जी जी. मिळवून देऊया मान, देऊया मान, घालवू घाण वाढवू शान. स्वच्छ हो जिल्हा बनवून, स्वच्छ हो जिल्हा बनवून. समृद्धी येईल चालून, समृद्धी येईल चालून. शाहीर मी सांगतो हमी देऊन जी जी, शाहीर मी सांगतो हमी देऊन जी जी जी. रामराम मंडळी, तुम्ही म्हणाल की कुणाच्या तरी शौर्याचा, कुणाच्या तरी विजयाचा इतिहास या पोवाड्यातनं मांडण्याऐवजी हे शाहीर भलतंच काहीतरी सांगत सुटले. पण मंडळी, हाही इतिहास आहे शौर्याचा, आमच्या सातारा जिल्ह्यानं दाखवलेल्या शौर्याचा, आमच्या सातारा जिल्ह्यानं मिळवलेल्या विजयाचा आणि आमच्या सातारा जिल्ह्यानं मिळवलेल्या आणखी एका स्वराज्याचा, ज्याचं नाव आहे जलस्वराज्य. मंडळी, शिवबानं आम्हाला स्वराज्य दिलं, माणसाला माणुसकीची जाणीव दिली, ती याच मातीत. हीच प्रेरणा घेऊन हीच माती पुन्हा एकदा स्वराज्य मिळवायला सज्ज झाली. ते होतं जलस्वराज्य. शुद्ध पाणी आणि स्वच्छ गावाचा ध्यास घेऊन शासनानं ही योजना सुरू केली आणि सातारा जिल्ह्यानं सुरुवातीलाच या योजनेत आपल्या पूर्ण ताकदीनिशी अतुलनीय यश मिळवलं. जिल्ह्यातल्या तब्बल 804 गावांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला, तर 528 गावं निर्मल ग्राम पुरस्कारासाठी पात्र झाली आहेत आणि 165 गावं निर्मल ग्रामसाठी प्रस्तावित आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या सातारा जिल्ह्यानं अवघ्या भारताचं लक्ष वेधलं होतं. त्या सातारा जिल्ह्यातल्या 6 गावांनी देशपातळीवरचा पुरस्कार पटकावून अवघ्या देशाचं लक्ष वेधलं. हे परिवर्तन केवळ एका दिवसातलं नाही मंडळी. जनतेनं अस्वच्छ पाणी आणि अस्वच्छ गावाचे फटके सोसले होते. गावात रोगराई पसरत होती. विविध प्रकारच्या साथींनी थैमान घातलं होतं. या रोगराईनं चांगल्या धडधाकट माणसांची किड्या मुंगीसारखी होणारी मौत पाहून इथली मातीही गहिवरली होती. जनतेची ही व्यथा पाहून सरकारनं क्रांतिकारक निर्णय जाहीर केला, तो जलस्वराज्य योजनेचा, की जिच्या नुसत्या नावातच तुम्हाला एका नव्या, निरोगी आणि समृद्ध जीवनाचं वरदान लाभणार आहे.
जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या IEC उपक्रमामुळं निर्मल ग्राम योजना अवघ्या काही दिवसातच घराघरात पोहोचली आणि चमत्कार घडावा तसं गावाचं रूप पालटू लागलं. ग्रामस्थांचा सहभाग वाढत गेला आणि जलस्वराज्य नावाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भूमीत अगदी 100% रुजला. याचं संपूर्ण श्रेय जातं ते IEC उपक्रमाला. IEC उपक्रमाअंतर्गत अनेक बाबींवर बारकाईनं अभ्यास करून समाज प्रबोधन करण्यात आलं. त्यामध्ये जिल्हास्तर, तालुकास्तर तसेच प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात कार्यशाळा घेण्यात आल्या. संपूर्ण जिल्ह्यातून रथयात्रा, स्वच्छता दिंडी व जलदिंडी काढण्यात आली. दिंडी चालली चालली चालली, दिंडी चालली चालली चालली, मनिवसा स्वच्छतेचा, मनिवसा स्वच्छतेचा, करूया सारे मनोभावे, करूया सारे मनोभावे, कायम पालट गावाचा, कायम पालट गावाचा. गणेश उत्सवात शुद्ध पाणी स्वच्छ गाव या विषयावर देखावा स्पर्धा घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. स्वच्छ पाण्याचा पुरवठा संपूर्ण गावामध्ये केला गेला आणि त्यामुळे आम्ही मुलांना स्वच्छतेचे संदेश की पाणी कसे वापरायचे, पाण्याची भांडी कशी स्वच्छ ठेवायची, पाण्याचा वापर कसा करायचा, हे सगळे वारंवार प्रात्यक्षिके घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. आणि या प्रकल्पामुळे आमच्या शाळेमध्ये आम्हाला हे दिसून आले की आमची मुलं सुरुवातीला आजारी पडत होती, त्यांचं आरोग्य सुधारलं आणि आमच्या शाळेमध्ये 100% उपस्थिती